प्रथम म्हणजे या स्थानामधले ग्रह कसे आहेत, कोणत्या प्रकारचे ग्रह आहेत, त्यांचे लग्नेशाबरोबर संबंध कसे आहेत, किंवा त्या काळामध्ये कोणत्या महादशा कशा आहेत, किंवा गोचरणे ते ग्रह कसे आहेत, या सगळ्यांचा विचार करून आपण निर्णय घेतो. नंतर जखमा, दुखापत, आजार व शुश्रूषा, नोकरी व नोकरीमुळे येणारा थकवा, नोकरी व नोकरीमुळे येणारा त्या दिवशी स्पीकर लावल्यानंतरच आवाज बंद होता माझा. स्वतःला होणारे रोग, बघा आठवतं तुम्हाला, त्याचे ह्याला लावल्यानंतर पुढचा आवाज येत नाही आणि रोग माझा असाच आवाज येतो. म्हणजे त्या रोगाचा सामना करायला तो लग्नेश किती समर्थ आहे, म्हणजे शक्ती, रोग प्रतिकारक शक्ती आणि रोग प्रतिकारक शक्तीकरता आपण रवीचा सुद्धा विचार करतो. रवी आपल्याला रोग प्रतिकारक शक्ती देतो. नंतर हे मातुल घराणं आहे. मातुल घराणं म्हणजे आई आपण चतुर्थ स्थानावर बघतो. आईपासून जे तिसरं स्थान, 6वं स्थान, तिसऱ्या स्थानावर आपण काय बघतो, बहीण भाऊ वगैरे बघतो ना. म्हणजे आईचे बहीण भाऊ म्हणजे आपला मामा किंवा मावशी, असं त्या प्रकारचे मामा मावशी. आता हे मातुल घराण्याशी संबंधित म्हणून मातुल घराणं, मातुल घराणं, मामा मावशी किंवा सावत्र आई का म्हणतो आपण. आता जे सावत्र आई किंवा दुसरी आई आपण म्हणतो, तिथला आपण आईचा दर्जा देतो, म्हणजे आईसारखा दर्जा देतो, म्हणजे आईची बहीण झाली असं. म्हणजे पूर्वीच्या वेळी कशा सवती बहिणी असं समजायची. आता संकल्पना बदलतात सगळ्या. तर बहिणी समजते, पण सावत्र आईचा विषय तिकडनं 6 वाजता. नंतर हे दुसरं धनस्थान आहे. दुसरं धनस्थान का म्हटल्याला, पगार आणि नोकरीमधील हजेरी, कर्ज, बँकेतील ओव्हरड्राफ्ट आणि फॅसिलिटी. बँकेमधनं आपण जे ओव्हरड्राफ्ट घेतो आपल्या बिझनेस करता कशाकरता, ते इथून बघतो. बँकेकडनं ओव्हरड्राफ्ट आपल्याला मिळेल की नाही, तेवढी लिक्विडिटी आहे की नाही, बँकेकडे आपण पद तेवढी आहे की नाही, त्याचा विचार आपण 6ष्ठ स्थानावर. आणि पगार म्हणजे हे दशम स्थानाचं 9वं स्थान आहे. दशम स्थानाचं भाग्यस्थान आहे, 6ष्ठ स्थान. म्हणून त्याच्यात आपण पगाराचे वगैरे आपण विचार करतो. पगार किती, भाग्यात काय, नोकरीच्या भाग्यात काय, हे आपण त्यावरनं बघतो. नंतर हे एक प्रकारचं यशाचं स्थान म्हणजे स्पर्धा परीक्षा वगैरे असतात, त्याच्यामध्ये जे यश मिळतं आपल्याला ते आपण 6ष्ठ स्थानावर बघतो. कारण 7म स्थानावर आपण प्रतिस्पर्धी बघतो, शत्रू किंवा प्रतिस्पर्धी. हे त्याचं व्ययस्थान आहे. 6वं स्थान म्हणजे 7म स्थानाचं व्ययस्थान, म्हणजे प्रतिस्पर्धी किंवा शत्रूचा जो अपयश, तेच आपलं यश असतं ना. स्पर्धा परीक्षेमध्ये आपण जितके बसलेले असतात त्या स्पर्धक, त्यांच्यावरती आपण हात करून आपण स्पर्धा परीक्षा जिंकतो. म्हणून स्पर्धा परीक्षेचं यश आपलं. परीक्षामधलं यश, प्रतिस्पर्ध्यावरील विजय, कोर्ट खटल्यातील यश. कोर्ट खटले पण आपण 7म स्थानाला बघतो. त्याच्यातला विजय म्हणजे कोर्ट खटल्यामध्ये आपला प्रतिस्पर्धी जो असतो त्याचा पराभव झाला म्हणजे आपलाच जय झाला ना. आणि शत्रुनाश, या गोष्टी आपण 6ष्ठ स्थानावर बघतो. तर सर्वसाधारणपणे खाण्यापिण्याची सवयी किंवा व्यक्तीला असणारी व्यसनं, आरोग्य खातं, नोकरवर्ग, भाडेकरू, पाळीव पशुपक्षी, हॉटेल व्यवसाय, किराणा मालाची दुकानं, चोरी किंवा दुर्घटना, अशा ज्या विविध गोष्टी ज्या आहेत त्या आपण सगळे संगती, कुसंगती, सुसंगती, हे आपल्याला कळतं. आता 6ष्ठ स्थान जे आहे, आता एक अनुभव असा आहे 6ष्ठ स्थानाचा. नोकरांचं सुख, ज्यांच्या 6ष्ठात चंद्र आहे, ज्यांच्या 6ष्ठ स्थानामध्ये चंद्र आहे, त्यांना नोकरांची काही कमी पडत नाही. किंवा घरातल्या जे नोकर असतात आपल्या मोलकरणे वगैरे, त्यांच्याशी त्यांचे संबंध चांगले असतात. ते त्यांच्याकरता काही करतात, हे अडवून दाखवणार नसते. असा अनुभव आहे का कोणाच्या 6ष्ठावर चंद्र आहे का?
कोणा षष्ठामध्ये चंद्र तर ज्यांच्या षष्ठामध्ये चंद्र असतो त्यांना नोकऱ्या टाकण्याचं सुख चांगलं मिळतं असं. त्याच्यावरती आता यूट्यूबवरती एक रील बघितली मी की तुमच्या षष्ठात चंद्र असेल तर तुम्हाला नोकऱ्याचं सुख चांगलं मिळतं. पण हां म्हणजे नोकर चांगले मिळतात तुम्हाला. नोकर चांगलं मिळतं. नोकर चाकरांचं सुख मिळतं चंद्र असेल. पण असं त्यांनी सांगितलं आहे. पण त्यांनी सांगितलं चंद्र नसेल तर घाबरू नका. षष्ठामध्ये चंद्र नाही म्हणजे तुम्हाला परदेश गमनाचा योग आहे. का परदेश गमनाचा योग आहे? तिकडे नोकर जास्त भेटतात. हां नोकर जास्त भेटतात. त्या परदेशात तुम्हाला सगळी कामं सतत करायला लागतात. तिथे नोकर चाकर परवडत नाही तुम्हाला. त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं होतं की षष्ठामध्ये चंद्र असेल तर नोकर चाकर चांगले मिळते. पण नसेल चंद्र तर घाबरू नका. तुम्हाला परदेश गमनाचा योग आहे. आणि परदेश गमन बघत नाही षष्ठस्थानावर. एक ते रील बनवलं होतं की षष्ठस्थानात चंद्र असेल तर तुम्हाला नोकऱ्या चाकऱ्यांचं सुख मिळेल. आता ज्यांच्या नशिबात नोकऱ्या चाकऱ्यांचं सुख नाही त्यांच्या नशिबात परदेश गमन असेल. कारण तिकडे जाऊन पण स्वतःच कामं करायची आहेत ना. तिकडे जाऊन पण स्वतःच कामं करायची आहेत ना. जे षष्टम समाज चंद्र आहे ते कारखानदार असू शकतो. हां कारखानदार असू शकतो. हा म्हणजे नोकऱ्या चाकऱ्यांचं सुख चांगलं. नोकर चांगले मिळतात त्यांना. नोकर चांगले जास्त करून महिला वर्गांकरता हे जास्त इफेक्टिव्ह आहे. कारण घरामध्ये ज्या मोलकरणी वगैरे असतात कामाला बायका असतात त्यांच्याशी त्यांचे संबंध कधी आढळून दाखवत नाही. हे काम जास्त पडलं ते काम जास्त पडलं आपल्या आवडीने करतात. त्यांचे पण संबंध चांगले असतात माताबरोबर. हां मग नोकर टिकत मग चंद्र नाही ना तिथे जे त्रास देतात. हां काय 12 बघा ना तिथे कोणते ग्रह असतील बघा तुम्ही आता. म्हणजे चंद्र नसणाऱ्यावर नक्की. बाकी आता ग्रह बघा ज्यांचे पटणार नाही एकमेकांशी असं. 12व स्थानी चंद्र असेल तर पटत नाही. नाही इथे चंद्र असेल तर नोकऱ्या टाकण्याची पटत असं. आणि आता इथे म्हणजे इथे जो ग्रह असेल त्याचं लग्नाच्या बरोबर पटणार नाही असं दुसरा अर्थ झाला. 12व स्थान लग्नाच्या तर शत्रुग्रह जर तिथे असेल लग्नाच्या म्हणजे तर नोकर शत्रुग्रहाच्या अंगाखाली येणार म्हणजे पटणार नाही असं. तुम्ही प्रत्येक गोष्टी आता समजून घ्यायला पाहिजे काय असेल असं. हां कालचं तर स्वामी कोण आहे बघायचा. हां स्वामी चंद्र असेल तर ठीक आहे. पण तो चंद्रमंडळाला लग्नेशाचा शत्रू असणार. तो स्वामी लग्नेशाचा चंद्र शत्रू असतो बऱ्याच वेळेला. कारण हे षष्ठ स्थान आहे ना षडाष्टकातलं स्थान आहे ते. सर मग जर दृष्टीचा काही उपयोग नाही. सपोज जर 12 हाऊसमध्ये असेल हां तर मग 7व्या घरावरती दृष्टी येते चंद्राची. हो मग सहाव्या त्याचा काही घरात इफेक्ट होतो का सेम तसा? हां तसा काही इफेक्ट होतो का सेम? होईल ना त्याची दृष्टी तर होतोय. आणि 6व्या स्थानावर आपण शरीराचा भाग म्हणजे पोट बघतो. पोटी पोट जठर आतडी पचनसंस्था महत्त्वाचं आहे. नाभी कंबर पोटाच्या खालचा भाग आणि म्हणजे पोट आपण जे म्हणतो ते आपण 6व्या स्थानात. म्हणजे 6वं स्थान जर बिघडलं असेल त्याचं स्वामी बिघडलं असेल तर साधारण तुम्हाला या प्रकारच्या आजाराला घेऊन जावं लागेल. किंवा गोचरणी किंवा त्याची महादशा अंतर्दशा असेल आणि तो तुम्हाला अनुकूल नसेल कुंडलीला तर तुम्हाला त्या रोगाचा सामना करावा लागेल. पचनसंस्थेचे संबंधीचे रोग वगैरे असेल. त्याची दिशा आहे वायव्य. पंचम स्थान आणि षष्ठ स्थान वायव्य दिशा. आणि एक प्रकारचे त्रिक स्थान आहे. 6, 8, 12 जे 3 स्थानं अशुभ आहेत त्याच्यापैकी हे एक स्थान आहे त्रिक स्थान. तर आपण येणार आहोत 7व्या भावावरती.
भावांमध्ये जास्त चर्चेला जाणारा हा भाव आहे सप्तम भाव. याला जाया, भार्या, जामित्र, कलत्र, प्रणय, काम, विवाद, दमन किंवा पती अशी वेगवेगळी नावं आहेत सप्तम भावाला. अशी वेगवेगळी नावं आहेत. याच्यावरून आपला अर्थ होत होतो की या सप्तम भावांना आपण कोणत्या कोणत्या गोष्टी बघणार आहोत. त्याचा कारकग्रह मगाचा कारकग्रह सांगायचा राहील तुमचा. षष्ठ भावाचा कारकग्रह आहे मंगळ आणि शनी. मंगळ आणि शनी. सप्तम भावाचा कारकग्रह आहे शुक्र आणि गुरु. आणि स्त्रियांच्या कुंडलीमध्ये पतिकारक म्हणून रवी. स्त्री कुंडलीमध्ये पतिकारक म्हणून रवी हे कारक ग्रह आहे. म्हणजे या भावाचा अभ्यास करताना तुम्हाला हे कारक ग्रह तुम्हाला लक्षात देतात. ते शुक्र आणि गुरु जे कारक ग्रह आहेत ना, त्यापैकी शुक्र जो आहे तो वैवाहिक सौख्याचा कारक. वैवाहिक सौख्याचा कारक शुक्र. गुरु जो आहे तो विवाहाचा कारक. म्हणजे विवाह होईल की नाही हे गुरुवर आपण बघतो. आणि शुक्रवारना वैवाहिक सौख्य मिळेल की नाही याचा विचार करतो. आणि स्त्रीच्या कुंडलीमध्ये पतिकारक म्हणून रवीचा विचार. पतिकारक म्हणून रवीचा. आता हे जायास्थान किंवा भार्यास्थान म्हणजे आहे. म्हणजे भार्यास्थान, भार्या सौख्य वैवाहिक जोडीदाराचं स्थान आहे. म्हणजे वैवाहिक जोडीदार कसा असेल, त्याचा स्वभाव कसा असेल, रंगरूप कसं असेल, म्हणजे पती पत्नींमध्ये प्रेमळ संवाद असेल की मतभेद असतील, या सगळ्यांचा विचार आपण सप्तम स्थानावर करतो. मतवैचित्र्य असतील किंवा मतभिन्नता असेल त्यांच्यामध्ये, तर आपण त्यांचा विचार सप्तम स्थानावर. परस्परांमधील सामंजस्य, वैवाहिक सौख्य, वैषयिक सौख्य, विषय वासना तृप्त करण्याची पद्धती, परस्त्री अथवा परपुरुष संबंध, वैधव्य अथवा विधुरत्व, घटस्फोट किंवा घटस्फोटाची कारणं, कायदेशीर जोडीदार, कायदेशीर बंधनं वगैरे या सगळ्या गोष्टी आपण सप्तम स्थानावर आणतो. आता या सप्तम स्थानाचा विचार आपण नंतर करणार आहोत. त्यावेळेला आपण विवाह गुन्हा शिकणार आहोत. त्यावेळेला आपण सप्तम स्थानाचा डिटेलमध्ये विचार करणार आहोत. सप्तम स्थान त्यावेळेला सगळ्या गोष्टी तुम्हाला बघता येईल. घटस्फोटाकरता काय ग्रहमान असतं, या दोघांचं पटणं किंवा न पटणं, मतभेद होण्याकरता कसं ग्रहमान असतं त्याच्यामध्ये, हे सगळं आपण त्यावेळेला बघणार आहोत. नंतर सप्तम स्थानाला आपण भागीदार सुद्धा. भागीदार म्हणजे धंद्यातील भागीदार, भागीदाराचा स्वभाव, त्याच्याशी पटणे किंवा न पटणे, भागीदारी करावी किंवा नाही या संबंधीचे निर्णय, त्या भागीदारीतील यशापयश, म्हणजे इथे सप्तम स्थानामध्ये कोणती राशी आहे, कोणते ग्रह आहेत, त्याचा लग्नशेषी कसा संबंध आहे, लग्नशेषीचं शत्रुत्व आहे की मित्रत्व आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण भागीदारी करता करतो. म्हणजे भागीदार कसा तुम्हाला किंवा तिथे कोणता ग्रह आहे, तो लग्नशाबरोबर त्याचे संबंध कसे आहेत ते आपण. जसं मागे आपण नक्षत्रांचा विचार करताना नक्षत्रांचा विचार केला होता. कोणत्या प्रकारचे नक्षत्र तुम्हाला, जे कोणत्या नक्षत्राच्या व्यक्ती भागीदार म्हणून तुम्हाला त्या जेव्हा जास्त म्हणजे संयुक्त होईल तुम्हाला असं, हे त्याच्यावर आपल्याला कळतं. सप्तम स्थानावर आपण स्वतंत्र व्यवसाय, धंदा, सामाजिक बांधिलकी, समाजातील लोकांचे असलेले संबंध, सामाजिक पद, थोडक्यात म्हणजे समाजामध्ये आपण कसा वावरतो त्या संदर्भाच्या सगळ्या गोष्टी आपण सप्तम स्थानावर. त्यावेळेला आपण प्रश्नकुंडली पण तुम्हाला पुढच्या वर्षी आहे. प्रश्नकुंडली तुम्ही ज्यावेळेला मांडता, प्रश्नकुंडली म्हणजे एखादा आकस्मिक प्रश्न येतो की जो तुम्हाला लग्नकुंडलीवरून त्याचा अर्थबोध होऊ शकत नाही त्यावेळेला, तर त्यावेळेची कुंडली आपण मांडतो, त्याला आपण प्रश्नकुंडली म्हणतो. तर त्यावेळेची जी कुंडली असेल त्याच्यामध्ये सप्तम स्थान म्हणजे प्रतिस्पर्धा, शत्रू हा आपण तिकडनं. समजा एखादी वस्तू हरवली, एखादी हरवली वस्तू आहे किंवा चोरी झाली आहे घरामध्ये, तर त्या चोराचं वर्णन तुम्हाला त्या सप्तम स्थानावरनं आकलन करता येईल. सप्तम स्थानामध्ये कोणती राशी आहे, कोणते ग्रह आहे, त्याचा
त्याच्यावरनं चोर कशा पद्धतीचा असेल हे सगळं तुमच्यावर प्रश्न तर त्या प्रश्नकुंडलीवरनं तुम्ही ते बघू शकता. म्हणजे अनेक ठिकाणी प्रवास एकाच वेळेला अनेक ठिकाणी प्रवास करणं किंवा प्रवासातील खंड किंवा आपल्याला त्याकरता करावे लागले प्रवास हे सगळे आपण सप्तम सांगतो. तिथून दुसरं अपत्य म्हणून पहिलं अपत्य आपण पंचम सांगतो, दुसरं इकडं तिसरं इकडं असं अपत्यांचा विचार आपण करतो. एका ठिकाणी मला विचारत म्हणजे दुसरा मुलगा त्याच्या आईवर जातो का, म्हणजे हो नक्कीच. कारण बायकोचा विचार इकडनं करतात ना, जोडीदार तो म्हणजे स्त्रीच्या कुंडलीमध्ये तर दुसरा फक्त वडिलांचा करतात आणि पुरुषाच्या कुंडलीमध्ये असेल तर दुसरा अपत्य आईच्या सारखा असणार, स्वभाव त्यांचा सारखा असणार. आणि इथं आई पण म्हणतो अपत्य तुम्ही मला ते आपली भार्या म्हणजे जोडीदार पण म्हणतो. हे मारक स्थान आहे. आपण मारक स्थान कोणकोणती पाहिजे, हे एक मारक स्थान आहे आणि हे एक मारक स्थान आहे. कनक आणि कांता त्याच्यावर आपण एक प्रकारची ही दोन स्थान आहेत तर आपण मारक स्थान म्हणतो. मारक स्थान ते जीविकाला भय सुचवतं. आता शारीरिकदृष्ट्या जीविकाचं भय कसं सुचवतं तर समजा अष्टम स्थान हे मृत्यू स्थान म्हणतो. अष्टम स्थान हे तृतीय स्थान सुद्धा हे अष्टमाचं अष्टम. तर मृत्यू बघताना आपण त्या गोष्टी बघतो म्हणजे आयुष्य बघताना मृत्यू बघताना म्हणणार की आयुष्य आयुष्य बघताना 1, 3 आणि 8 या स्थानांचा आपण विचार करतो. म्हणजे किती आयुष्य आपल्याला लाभेल याच्याकरता त्याचा विचार आपण तिकडे करतो. तर त्याच्याकरता त्याच वेळेला ह्यांच्या पण महादशांतर दिशा असतील द्वितीय स्थानाच्या सप्तम स्थानाच्या म्हणजे मारक स्थानाच्या, तर ते त्याच्यामध्ये आणखी ॲड होतं त्या कृतीमध्ये जीविकाला भय जे असते त्यामध्ये ॲड होतं. तर त्याचा सुद्धा विचार कसा करतात त्या हां कनक आणि कांता. आता कनक म्हणजे द्वितीय स्थानावर आपण सोनं नाण्यावर कनक सोनं नाणं आणि इथून कांता म्हणजे जोडीदार. आता कनक आणि कांता हे काय आहे तर पूर्वीचं आपली जीवनशैली अशी होती की शेवटी मोक्षप्राप्ती मिळण्याचा आपण लढायचो की आपल्याला मोक्षप्राप्ती मिळाली. आता मोक्षप्राप्तीकरता हे दोन्ही अडथळे आहेत ना, मोक्षप्राप्तीतले अडथळे म्हणून यांना मारक स्थान की हे जर स्थानं बलवान झाली म्हणजे याचा जर लोक तुम्हाला झाला तर ते तुम्हाला मोक्षप्राप्तीकरता प्रयत्न करून देणार नाही, ऐहिक जीवनामध्ये रमवतील संसारामध्ये रमवतील असं. म्हणून त्या दृष्टिकोनात नाही दोन मारक स्थान. हा एक विचार करा. दुसरा विचार म्हणजे हे अष्टम स्थान मृत्यू स्थान त्याचं हे व्ययस्थान आणि हे अष्टमाचं अष्टम स्थान त्याचं हे व्ययस्थान. अशा दृष्टिकोनात आपण मारक स्थान आपण शरीराचा भाग सप्तम स्थान म्हणजे गर्भाशय स्त्रीच्या कुंडलीमध्ये, नंतर मूत्राशय मूत्रपिंड वीर्योत्पादन शुक्रजंतू ह्या गोष्टी आपण सप्तम स्थानानं बघतो. आता तुम्ही एक याच्यात लक्षात घ्या, आपण जर निसर्ग कुंडली मांडली की मेष लग्नाची कुंडली त्याला आपण निसर्ग कुंडली असतो मेष लग्नाची. आता आपण शरीराचा भाग जो बघतो प्रत्येक भावावरना तर तिथे तुम्ही जर कोणती निसर्ग कुंडलीमध्ये राशी त्याची कल्पना केली तर त्या राशीवरनं पण तुम्ही हेच बघणार. म्हणजे पुढे आपण राशींचा विचार करणार ग्रहांचा विचार करणार तर तिथे तुळ राशीवरनं काय बघितलं जातं तर हेच शरीराची भाग बघतो. आता ही वृषभ राशी इथून आपण काय बघतो मान कोण असं, तर वृषभ राशीवरनं ते म्हणजे वृषभ राशी जर बिघडले असेल तर गळ्याचे रोग होते आणि सप्तम स्थान जर बिघडलेलं असेल तर रोगाच्या दृष्टिकोनातून तूळ राशीचे जे रोग सांगितले त्याचा विचार होणार. पुढे आपण जसे बघणार प्रत्येक राशीवरनं कोणत्या रोगाचं आपल्याला हे म्हणजे आकलन होतं. तर ह्या राशी तुम्ही लक्षात ठेवा आणि यांचे स्वामी लक्षात ठेवा. आता शुक्राचा जर तुम्ही ग्रहांचा विचार केला
तर शुक्राच्या अंमलाखाली ह्या 2 स्थानाच्याच गोष्टी येणार. मंगळ प्रथम स्थानामध्ये आहे ना, आणि त्या अष्टम स्थानामध्ये. म्हणजे मंगळावरना डोक्याचा भाग आपण म्हणतो. आणि रोगामध्ये आयल्स वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जिथे उष्ण प्रकारचे रोग आहेत ते इथनं होतात. असं तुम्ही प्रत्येक हे लक्षात ठेवलं एक चार्ट, तर तुम्हाला बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्याचा विचार करता येईल की ह्या राशी कधी कधी परीक्षा तुम्हाला कुठल्या भावावरनं कोणता भाग वक्ता विचारत नाही, कोणत्या राशीवरनं तुम्हाला त्याचं आकरण होईल, किंवा एखादा प्रश्न जर झाला आणि तिथे जर समजा तुम्हाला तो शुक्राचा प्रसंग असेल तर शुक्राच्या राशी ह्या कुंडलीमध्ये कुठे येतात, निसर्ग कुंडलीमध्ये. मग शुक्राच्या अंगाखाली कोणते रोग येतील, आपण पुढे बघणार तर येते ते पण तुम्हाला बघता येईल कोणते रोग येतील. ते सगळे हेच रोग असेल. आता शनीचं बघा, शनी इथनं आपण गुडघे बघतो आणि तिथून पोटऱ्या बघतो. म्हणजे शनीचे रोग झाले तर आपल्याला कसं गुडघे दुखी, हाडांचं सगळं दुखणं असतं ते सगळं ते आपण तिथे. रवी पंचम स्थानांना पाठ, पाठीचा भाग किंवा छाती पण बघतो. पाठीचा कणा हे त्या गोष्टी आपण पंचम स्थानावर म्हणजे सिंह राशीवरनं बघतो किंवा रवी पण त्याचा कारण हे आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे ही कुंडली तुम्ही लक्षात ठेवलीत ना तर कोणत्या ग्रहावरनं आपल्याला कुठल्या रोगाचा अनुमान काढता येईल किंवा कोणत्या राशीवरनं कोणत्या रोगाचा अनुमान काढता येईल हे ह्या राशी हे कोणत्या स्थानामध्ये येतात त्याच्यावर तुम्हाला ते लक्षात येईल. तर हे पुढे आपल्याला शिकताना पण तुम्ही बघू शकाल. त्याची दिशा आहे पश्चिम दिशा आहे ही पूर्वापासून पश्चिम दिशा. आणि नातेवाईकमध्ये मातामही म्हणजे आईची आई इकडनं बघतो तिचं चतुर्थ स्थान म्हणजे आईची आई. आणि पितामह म्हणजे वडील इकडनं बघतो त्यांचे वडिलांचे वडील किंवा आईची आई. आणि ह्याच्या अगदी विरुद्ध प्रथम स्थानाला आपण पाहिलं होतं तिथे मातामह पाहिलं होतं म्हणजे आईचे वडील, आणि पितामही पाहिजे म्हणजे वडिलांची आई हे पाहिजे. तर सप्तम भावांना अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याच्यानंतर आपण विचार करणार आहोत. सप्तम डिटेल विचार करणार आहोत. यापूर्वी जरा एक शंका आहे. हा सप्तम भावात तुम्ही जाया आणि जामित्र म्हटलेलं आहे. हा जाया आणि जामित्र ते म्हणजे ते जोडीदार का? हा जाया आणि जामित्रचा अर्थ जामित्र म्हणजे संस्कृतीचं म्हणजे भार्याच असं आहे. म्हणजे जोडीदार कलत्र हा जोडीदार. जामित्र आणि कलत्र जामित्र एकच. एकच. हा कलत्र जामित्र एकच. नंतर आपण येणार अष्टम भावाकडे. अष्टम भावाचा कारक ग्रह आहे शनी. या भावाला मृत्यू, आयु, क्लेश, गुह्य, लाच, निधन, काल किंवा पराभव अशी वेगळी नावं आहेत. आता हिचे नाव काय ते मृत्यू हे मृत्यू स्थान म्हणून. आयुष्याचं स्थान. मृत्यू आणि आयुष्य या सेम आहे. म्हणजे आयुष्य तुम्हाला किती आहे आणि मृत्यू केव्हा येणार आहे जवळजवळ अर्थ येतच त्याचा. म्हणजे आयुष्य पण आयुष्य कमी आहे, थोडंसं आहे, जास्त अल्पायू आहे, मध्यायू आहे की दीर्घायू आहे की पूर्णायू आहे. म्हणजे आयुष्य तुम्हाला किती लाभलं आहे याचा विचार आपण अष्टम स्थानामध्ये करतो. हे सुद्धा तुम्हाला पुढच्या वर्षी आयुर्दाय बघण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर लग्नेश आणि अष्टमेश यांचा विचार करून ह्या गोष्टी काढल्या आहेत. म्हणजे कसं आयुष्य मिळेल तुम्हाला, दीर्घायुष्य मिळेल की त्याचा पण विचार त्या पुस्तकानं त्याला आयुर्दायाचा. त्याच्यावरती तुम्हाला एक टिपा ज्याकडून तो प्रश्न येतो परीक्षेमध्ये. म्हणजे आयुर्मर्यादा किती आहे. नंतर क्लेश म्हणजे काय दुःख आपल्याला भोगायला लागणार ते सुद्धा आपण अष्टम स्थानावर बघतो. लाच म्हणजे 2 नंबरचा पैसा, टेबला काढून मिळणार दर 2 नंबरचा पैसा, किंवा वारसा हक्काने मिळणारा दर, किंवा मरणाच्या नंतर जे मिळतात धन, मरणोत्तर म्हणजे वारसा हक्काने, हे सगळं धन आपण तिकडनं बघतो. आणि 2 नंबरचा पैसा म्हणजे अशुभ प्रबंध म्हणजे
शुभ स्थितीमध्ये कमावलं नाही तर अशुभ परिस्थिती म्हणजे अशुभ परिस्थिती म्हणजे कसं आपल्या पदाचा धाक दाखवून त्या पदाचा गैरवापर करून किंवा दुसऱ्याची जी हे हतबलता असते त्याचा हे घेऊन त्याचा फायदा गैरफायदा घेऊन पण नाडून दुसऱ्याला जे धन मिळतं आपण ते सगळं आपण इथून याला शुद्ध धन म्हणत नाही. शुद्ध धन याला म्हणत अपघाती किंवा अपमृत्यू त्याची कारणं किंवा गंभीर आजार एखादा असेल ती किंवा नैसर्गिक आपत्ती जर येणार असेल तर ते सुद्धा आपण अष्टम सांगतो. आता हे एक प्रकारचं धनस्थान आहे. प्रत्येक केंद्राचं दुसरं स्थान हे धनस्थान असतं. त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे धन होतं. इथून कुटुंबाचं धन होतं. इथून अचानक धनाला म्हणजे कोडी किंवा शब्दकोडं किंवा स्पर्धात्मक मिळतात ते किंवा आईकडनं मिळणार धन इथून सासूरवाडीकडनं मिळणार धन असं पण आणि वारसा हक्काने मिळणार धन असं या गोष्टी होतं. पण हे निश्चित स्थान आता सासूरवाड म्हणजे गुंडा घेण्यासुद्धा निश्चितच मानलं गेलं आहे. तर हे सगळं धन इकडनं बघतो आणि हे आपण जे कर्म करतो त्याचं धनस्थान त्याचं धन लाभस्थान काळा पैसा वगैरे आपण तिकडं अचानक धनाला वारसा हक्काने धन मृत्यूपत्र देणगीपत्र बक्षीसपत्र किंवा दत्तक गेल्यामुळे मिळणारं धन गुंडा किंवा स्त्री धन दुसऱ्याला लुबाडून किंवा फसवून मिळवलेले धन हे सगळं काळा पैसा. स्वतःच्या पदाचा फायदा घेऊन किंवा दुसऱ्यांना वेठीस धरून कमावलेला पैसा काळा बजार लाचलुचपत गरजवंतांच्या वाईट परिस्थितीचा फायदा घेऊन मिळालेले धन म्हणजे विमा ग्रॅच्युटी बोनस किंवा थकबाकी म्हणजे जे रेग्युलर तुमचं इन्कम नाही आहे ते इथून आणि सर्वच जर अष्टमस्थानाचा विचार करायचा झाला तर जीवनात जास्तीत जास्त दुःख आणि दुखणी देणारं हे स्थान आहे. दुःख अवहेलना अपमान नैराश्य चिंता दुर्दैव आत्महत्या दारिद्र्य बदनामी किंवा अपकीर्ती होणं बदनामी होणं किंवा अपकीर्ती होणं सर्वत्र नुकसान होणं हाती घेतलेल्या कोणत्याही उपक्रमात अपयश म्हणजे सगळ्यात दुःख आणि जास्त अपयश देणारं हे स्थान आहे. म्हणून हे सगळ्यात अशुभ असं स्थान सांगितलं 12 स्थानापैकी. नंतर इथून दुःखरोग आपण बघतो. स्त्रियांना होणारे मासिक धर्माचा त्रास तो अष्टम स्थानावर बघतो. मूळ व्याध किंवा चुकीचे निर्णय असं म्हटलं जातं की अष्टम स्थानामध्ये जर चंद्र असेल तर बऱ्याच वेळा तुम्ही चुकीचे निर्णय चुकीचे घेतले जातात. शरीराचा भाग म्हणजे गुप्तेचा बाह्य भाग अष्टम स्थानावर होतो आणि गुदद्वार गर्भाशय मोठी आकृती असं हे अत्यंत अशुभ स्थान आहे. मनपर स्थान आहे. 2, 5, 8, 11 ही मनपर स्थान आहे. दिशा नैऋत्य अष्टम स्थानाच्या 9व्या स्थानाची दिशा नैऋत्य पणपर स्थान ही पणपर स्थान मग पहिल्या लेक्चर आपण पाहिजे ना केंद्रस्थानं पाहिजे होती ती 1, 4, 7 आणि 10 पणपर स्थानं 2, 5, 8 आणि 11 आणि आपोवकील स्थान आपोवकील स्थान 30, 6, 9 आणि 12 अशी तर त्याप्रमाणे महत्त्वाची स्थान आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यापासून आपोवकील हे पणपर स्थान आहे. आता अष्टम स्थान संबंधित पण तुम्हाला पुढच्या वर्षी जास्त शिकायला मिळेल. नंतर आपण माहिती करणार 9वं स्थान अष्टम
अष्टमात मंगळ आणि हर्षण असेल तर ॲक्सिडेंटचा योग जास्त असतो. मंगळाने हर्षण नुसता मंगळ असला तरी अग्निभय वगैरे दाखवतो. अग्निभय वगैरे दाखवतो, पण ते नेहमीच दाखवणार नाही. ज्यावेळेला मंगळाची महादशा अंतर्दशा असेल, गोचरणी परत मंगळ ठिकाणी येत असेल, तेवढ्याच काळापुरतं तो तुम्हाला ते भय दाखवतो. शनी जर चांगल्या राशीचा असेल तर तुमचं आयुष्य वाढत, आयुष्याची वृद्धी करतो. तर शनी कारक ग्रह पडत, शनी जर अष्टमात असेल तर आयुष्य चांगलं नाही. आणि तो चांगल्या राशीचा असेल, मित्र राशीचा किंवा स्वराशीचा असेल तर त्याचं आयुष्य चांगलं असतं. नवंबाचा कारक ग्रह आहे हो का रवी आणि मी लावताना कडे जातो जाऊ दे. माझं ते हे होतं भाग्यस्थान. ब्लॅकआउट होतं. भाग्यस्थान त्याला भाग्यस्थान म्हणतात. त्यांचं नाही होतं नवमस्थान ते सेटिंग असतं. भाग्यस्थान. तर या भावाला नावाचे भाग्यस्थान आहे, धर्मस्थान आहे, गुरुचं स्थान आहे. पत, पुण्य, सुकृत, पूजा किंवा कीर्ती या सगळ्या गोष्टी आपण नवम स्थानावर बघतो. आणि हे सगळं पुण्य, सुकृत, पूजा हे कीर्ती वगैरे त्याच्याकरता काय ग्रह म्हणून आपण गुरु चर्चा गुरु आणि रवी हे भाग्यस्थान म्हणजे पूर्ण स्थान, त्रिकोण स्थानाचं आहे नाही. 1, 5, 9 एक त्रिकोण स्थान आहे किंवा शुद्ध एक शुभ स्थान आहे, अतिशय शुभ स्थान आहे, त्रिकोण स्थान किंवा त्रिकोण स्थान समजतात. त्याच्यावरनं पूर्वजन्मीचं पुण्य, पुण्यकर्म, भगवंतावर असलेलं प्रेम, शुद्ध प्रेम, भक्ती किंवा धार्मिक संस्कार किंवा केलेली उपासना फळास येणं, जप, तप, व्रत, वैकल्य, ध्यानधारणा, मनाची शुद्धता, सात्विकपणा, खरेपणा किंवा प्रवृत्ती म्हणजे शुद्ध स्थान. जसं हे अशुभ स्थान म्हटलं त्याच्या अगदी विरुद्ध आहे शुद्ध स्थान. म्हणजे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपण बघतो त्या आपण नवम स्थान. एक प्रकारे धार्मिक स्थान आहे. धार्मिक स्थान आहे. धार्मिक स्थान पण आहे ना. धर्माचा विचार करून होतो प्रो पुण्य करणार. पंचम स्थान आणि नवम स्थान दोन्ही स्थान असेल. किंवा घटनांची आगाऊ चाहूल लागणं, ज्यांच्याकडे नवम स्थान बलवान असतं त्यांना इंट्युशन पॉवर चांगली असते. इंट्युशन पॉवर म्हणजे काय घडणार त्याचा आगाऊ त्यांना संकेत मिळतात. नाही होतं आता पुढे झाले 2. जसे की पिता, पितर, वृद्ध मंडळी, गुरु, मेवणे. मेवणा आपण का बघतो? मेवणा कसा बघतो? नाट्यामध्ये काय खर्च नाट्यामध्ये ना मेवणा बायकोचा बायकोचा भाऊ, एक बायकोचा आणि आहे जोडीदाराचा तर भाऊ इथून मेवणा. किंवा इथून भावाची बायको पण भाऊ. हे आपला भाऊ, त्याचा जोडीदार, जसं आपण इकडं भाऊचं आहे. किंवा नातवंड इकडं बघतो. नातवंड कसं बघणार इकडनं? पंचमाचं पंचम. पंचमावरनं आपण आपलं पुत्र बघतात आणि पुत्राचा पुत्र म्हणजे आपलं नातवंड आपण इकडं असं हे भावात नाव आपण. तर ह्या गोष्टी नातेसंबंधामध्ये ह्या गोष्टी आपण इकडं बघतो. नंतर उपासनेचं स्थान म्हणून पूजा, अर्चा, श्रद्धा, जपजाप, तीर्थयात्रा, धार्मिक ग्रंथांचे वाचन, त्याचा प्रसार करणे, पवित्र स्थळ म्हणजे आपण ज्या धार्मिक यात्रा वगैरे करतो त्यासुद्धा नवम स्थानावर करतो. देवदर्शन वगैरे आपण करतो ते नवम स्थान. ज्यावेळेला आपण प्रवासाची स्थान म्हणून बघतो, प्रवासाची तृतीय स्थान म्हणजे छोटे प्रवास नेहमी करण्यात आपण जे करतो प्रवास ते तृतीय स्थान. नवम स्थानावर ना धार्मिक देशांतर्गत मोठे प्रवास, तर धार्मिक स्थाने आपण भेट देतो ते नवम स्थान. आणि इकडनं परदेश प्रवास, दूरचे प्रवास
किंवा आत्म्याशी संवाद साधणं म्हणजे भाग्यस्थान जे आहे भाग्यस्थानावर आपण या सगळ्या गोष्टी बघतो. तिथून गुरु बघतो आपण. गुरु म्हणजे गुरुची कृपा, गुरु भक्ती, वडीलधाऱ्या मंडळींबद्दल आदर, आध्यात्मिक गुरु, समंजस आणि शहाण्या व्यक्ती अशी वडील ते तिथून गुरु बघतो. त्या मोठ्या व्यक्ती, आदरणीय व्यक्ती त्या सगळ्या आपण तिथून बघतो. नंतर हे न्यायदानाचं स्थान आहे. हे न्यायमूर्ती, न्यायाची आवड, कोर्टाचा निकाल त्या सगळं उच्च शिक्षण म्हणजे ग्रॅज्युएशन नंतरचं शिक्षण, तिथून ग्रॅज्युएशनपर्यंत म्हणजे पदवीपर्यंत शिक्षण, तिथून पदव्युत्तर शिक्षण. हां, पदव्युत्तर शिक्षणाकडे ग्रॅज्युएशन किंवा रिसर्च, संशोधन वगैरे जे करतो आपण, प्रबंध सादर करणं, किंवा मोठे मोठे ग्रंथ लिहिणे, हे सगळं आपण नवम स्तरावर. धर्माचं शिक्षण, सर्वसाधारण या गोष्टी आपण बघतो त्या म्हणजे स्वप्नदृष्टी. कधी कधी स्वप्नामध्ये संकेत असतात, स्वप्न पडतात, त्याचा सुद्धा विचार आपण नवम स्तरावर. परदेश गमनाकरता मदत करणारं पूरक स्थान आहे. परदेश गमनाकरता ही पूरक स्थान आहे. नोकरी सुटणं सुद्धा आपण इकडनं बघतो. नोकरी सुटणं का बघतो तर हे दशमस्थान कर्मस्थान आहे, त्याचं हे व्यय असतं. हे नोकरीचा खंड, नोकरी सुटणं हे नवम स्थानानं होतं. बाकी सगळी सामाजिक, राजकीय, पुराणिक नेतृत्व, मरणोत्तर कीर्ती हे अत्यंत शुभ स्थान आहे. सगळ्या स्थानामध्ये हे शुभ स्थान आहे. अष्ट ऐश्वर्य आपण काढतो. ज्यांचं भाग्यस्थान चांगलं असतं त्यांना सगळ्या गोष्टी विनासायाच वाटतं. भाग्यस्थान हे चांगलं, आता हे चांगलं कसं होतं ते बघायचं. त्यांना सगळ्या गोष्टी विनासायाच होतं. भाग्यस्थान चांगलं असतं. दिशा नैऋत्य आणि शरीराचा भाग मांड्या, तर धनुराशी आहे. धनुराशीकडनं आपण मांड्यांचा विचार. नंतर आपण येणार आहोत दशम भावामध्ये. आणि याचे कारकग्रह सगळ्यात जास्त कारकग्रह याला आहे शनी आणि बुध. सर हां प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये 12 घरं हे असतातच, हां बरोबर आहे. मग प्रत्येकाचा आपण भाव बघतो, मग सगळ्या गोष्टी त्याच्या पत्रिकेत येणारच ना. त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत ना. नुसता भाव तुम्ही बरोबर बघितलं तुम्हाला तेच दिसते ना. 9वं घर समजा माझ्या पत्रिकेत आहे, याच्या पत्रिकेत आहे, याच्या हां, पत्रिकेत त्याच्यामध्ये आहे. राशी वेगळी आहे. आता तुम्ही सांगता 9वं घर कधी सारखं असेल, तुमचे दोघांचे लग्न सारखे असतील, हो की नाही? 12 प्रकारचे लग्न येणार ना. म्हणजे प्रत्येकाचं 9वं स्थान वेगळं असणार तिथे, भाग्य असणार, त्याच्यामध्ये राशी वेगळी असणार की नाही. म्हणजे इतके फरक झाला. जरी तुमच्याच लग्नाचा व्यक्ती मिळाला, त्याच्यामध्ये राशी तीच असेल, तर तुमचं लग्न किती अंशावर आहे तेवढ्याच अंशावर भाव खेळ आहे. त्याच्यामध्ये ग्रह कोणते आहेत, त्याचा भाग्येश, म्हणजे नुसतं घर बघून उपयोग नाही, त्याच्यामध्ये त्या भावात पण ते भाव कसं बघायचं त्याच्यात तर तोच विचार आहे ना. ह्या गोष्टी बघितल्या जातात, त्या कशा बघितल्या जातात, त्याचा अभ्यास करतो तुम्हाला तिथे कोणता भाव आहे, काय आहे. म्हणजे 12 ग्रह, 12 राशी आहेत, 27 नक्षत्र आहेत, त्या सगळ्यांचा विचार करून तुम्ही त्यांचा विचार करा. कोणत्या गोष्टी बघायच्या त्या फक्त आपल्याकडे कोणत्या गोष्टी आपण तिथे बघायच्या ते बघतो. त्याच्यामध्ये पण फरक असतो. त्या कोणत्या गोष्टी त्या तसंच तुम्ही जर म्हणाल तर संगीतामध्ये फक्त 7च स्वर आहे, मग एवढं मोठं संगीत प्रयत्न कसं निर्माण झालं. त्याच्यामध्ये पण व्हरायटीज आहेत. प्रत्येक रागामध्ये प्रत्येक याच्यामध्ये व्हरायटीज आहेत. जसं आयुर्वेद आहे, आयुर्वेदामध्ये 3 नाडी
मध्ये आणतात त्याच्यामध्ये मी किती मोठा विचार केला त्याच्यामुळे फक्त 12 राशी जे त्याच्यावर जायचं नाही कुठे हे घर भाग्य असतात सगळ्यांचं पण प्रत्येकाचं भाग्य सांगणं सारखंच नसतं ना प्रत्येकाचं भाग्य सारखं नसतं ना जरी भाग्यस्थान एक असतं सगळ्यांचं त्याच्यात फरक असतो ना त्याच्यात फरक असतो म्हणजे त्या घरात येणारी राशी हां मग तो पुढचा जो आपल्या ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे त्याच्यावर आत्ता फक्त आपण डेटा गोळा करतो कुठल्या भावानं काय त्या भावानं काय आता इथे सत्पुरुष वाटतं सगळ्यांचे जोडीदार सारखे असतात का एखाद्याचा दार उडायचा किती प्रकार असतात त्याच्यामध्ये एखाद्याचा दार उडा असतो एखादा जुगारी असतो मग आता आहे तर तुम्ही त्याचा कोणत्या कोणत्या अँगलने विचार करतात त्याच्यावर किती वेळा अवलंबून तर दशमस्थान दशम भाव त्याला कर्मस्थान पण म्हणतात अधिकारस्थान पितृस्थान शासन व्यापार नृप भूप राज अंबर आणि छत्र हे कर्मस्थान म्हणून आपल्याला माहिती आहे तिथून आपण आपलं कर्म काय आहे आपलं काय व्यवसाय आहे काय नोकरी आहे ते आपण सगळं अधिकार हे अधिकारचं स्थान म्हणजे तुमच्या कर्मस्थान तुमच्या नोकरी धंद्यामध्ये तुम्हाला किती अधिकार आहेत त्याचा कसा वापर करतो हे सगळं आपण इकडं पितृस्थान पित्याचं स्थान पण आपण शासन म्हणजे सरकार दरबारोबर ज्यांची कामं असतात ते सगळे आपण इकडनं व्यापार पण इकडनं नृप म्हणजे राजा पूर्वीच्या काळी सगळ्यात उच्च स्थान म्हणजे राजाच असतं ना म्हणून तो राजा पण आपण भूप म्हणजे तेच आहे नंतर क म्हणजे काय क असते का आपण क म्हणजे डोक्यावरचं स्थान क म्हणजे डोक्याचं स्थान आणि पाताळ आणि क तर हे डोक्यावरचं स्थान म्हणून इथे रवी या स्थानात असेल तर दुपारचा जन्म असतो आणि दुपारी रवी कसा असतो जास्त प्रखर असतो ना माध्यान्हीचा रवी जास्त प्रखर असतो आणि हे पाताळ असतात इथे असलं की रात्रीचा जन्म असतो रवी इथे रवी जास्त बलवान नसतो इथे मात्र बलवान असतो दशम स्थानामध्ये म्हणून कारकग्रहामध्ये पण रवी दिला आहे रवी पण कोणत्या राशीमध्ये आहे कोणत्या आज म्हणजे तुळ राशी आहे हा हे पूर्वक्षित सकाळी उगवतीचा रवी हा माध्यान्हीचा हा सायंकाळचा आणि हा रात्रीचा म्हणजे कुंडली बघितल्यानंतर रवी कोणत्या स्थानामध्ये आहे त्याच्यावर तुम्हाला कल्पना जातकाचा जन्म कोणत्या वेळेला झाला साधारण 2 तासाच्या अंदाजाने तुम्ही सांगू शकता म्हणजे सकाळी ते 6 ते 8 येते 8 ते 10 आपल्या इथे दिल्या नाही ते 4 दिलेलं तर त्यावर तुम्ही बघू शकता म्हणजे एखादी कुंडली तुमच्याकडे आली आणि जन्म आणि रवी जर येत असेल तर समजा चुकीची आहे म्हणून कुंडली चुकीची आहे किंवा ते जन्मवेळ चुकीची सांगितली ख बोलले ना ख ख ख म्हणजे डोक्याचा ख नाही र बोल नाही ख ख आहे ख आहे तू ख ख आहे बस ख म्हणतात ख दुसरीकडे बघितलं ना खरं त्याला अशी खाली दांडी नाही आली हा सांगा पुस्तकामध्ये दांडी नाही आली हा. नंतर रावत असते ते प्रिंटिंग एरर असेल ख त्याला दांडी मारून घ्यायची म्हणून त्याला ख स्थान म्हणतात आकाशाचा सर 12 राशीची 144 प्रिडिशन तयार होतो ना हा 12 राशीची 144 प्रिडिशन तयार होतो ना 144 प्रिडिशन Prediction. त्याच्यात जास्त असतील ना बाकी प्रत्येक वेळी वेगवेगळे ना प्रत्येक वेळेला वेगवेगळे येतील ना 144 येणार नाही ते आता 12 राशी आहेत 12 12 ग्रह आहेत गुणिले 27 हा 12 राशी आहे 12 स्थान आहेत बरोबर 12 राशी हे राशी 12 भाव हा नंतर 12 ग्रह 27 नक्षत्र ग्रह आणि 27 नक्षत्र ते चरण त्यांचे त्याचे चरण 108 चरण
नंतर वाघ. अशा पर्यंत आता आणखी गुन्हागार करा म्हणजे किती कॉम्बिनेशन म्हणतात ते बघा. आणि मी म्हणलं माझं म्हणलं काय की पहिल्या तुम्ही फक्त 12 राशी 12 भाव होते. हा म्हणजे पहिल्या स्थानामध्ये एक अकरा 2 11 हा. 10 मग 12 पहिल्या आहे. सणामध्ये 12 राशी कुठली राशी आहे? मेषेचा गुरु अंक भाव. वृषभेचा हो. गुरु हो. मिथुनेचा गुरु म्हणजे हो. 12 भाव तयार झाले हा. म्हणजे 12 12 124 त्याचे असं ते ग्रह कोणते? 12 ग्रह ते फिरवायला लागतील ना. त्याचे ते नक्षत्र 27 नक्षत्र कोणतं नक्षत्र आहे ती फिरवायला लागतील. त्याचे 108 चरण होतात. त्याच्या नक्षत्राचे 4 चरण. म्हणजे हा सगळा विचार आहे सगळा. म्हणून कोणतेही हे असेल की एवढ्याच कॉम्बिनेशन तसं नाही. अगणित कॉम्बिनेशन अगणित कॉम्बिनेशन. म्हणून हे कुंडलीतून केंद्रस्थान आहे, महत्वाचं केंद्रस्थान आहे. कुंडलीचं शिखर म्हणतात त्याला, कारण डोक्यावरचं स्थान हे पाताळ आहे. इथून नावलौकिक बघतो आपण, कीर्ती, नावलौकिक, मान सन्मान, प्रतिष्ठा किंवा अधिकार, शासनाकडनं मिळणारे पुरस्कार हे सुद्धा आपण दशम स्थानावर बघतो. व्यवसाय, ऐहिक सौख्य. ऐहिक सौख्य म्हणजे काय? पैसा किंवा तुमचं राहणीमान कसं असेल हे ठिकाण बघतो. किंवा पितृसुख, पित्याचं सुख. राजाश्रय किंवा डोक्यावरील आकाश. ते ख जे आहे ना ते डोक्यावरील आकाश. तिथून आपण मुख्य हे कर्माचं स्थान आहे, म्हणजे व्यवसायातील नोकरी. आणि नोकरीमध्ये अधिकार, प्रमोशन अथवा निलंबन याचा संबंध. निलंबनाचा संबंध तुम्ही कसे बघणार? निलंबन तिथे नोकरी वगैरे बघतो आपण. याचा संबंध पंचम स्थानाशी आला असेल तर नोकरीतनं निलंबन होण्याची शक्यता असते. याचा संबंध दमन स्थानाचा असेल तर नोकरीतला बदल होण्याची शक्यता असते. गोचर प्रमाण पण सर हा? गोचर प्रमाण पण नोकरीला काढले काय गोचर प्रमाण गोचर ते गोष्टी बघायच्याच आहेत. महादशा अंतरदशा. आता याचा संबंध असला म्हणजे काय तो कायम आयुष्यभर राहत नाही. त्याची पण ती वेळ यायला लागते ना. ती वेळ आल्यानंतरच ती फळं मिळतात आपल्याला. आणि ती वेळ कधी येते त्या संबंधित त्याच्या महादशा अंतरदशा किंवा गोचर प्रमाण असं जर असेल तरच. आता नोकरीमधला हे असेल, नोकरी जाण्याचे योग असतील तर ते काय आयुष्यभर नोकरी जाण्याचे योग तुम्हाला मिळत नाही. ज्यावेळेस त्यांच्या महादशा अंतरदशा नवमस्थानाच्या महादशा अंतरदशा किंवा गोचर ते येत असेल तरच हे सगळं हे 4-5 गोष्टी एकत्र आल्या पाहिजे तरच ते घटना होईल. कुठल्याही एका गोष्टीने घडणार नाही. फक्त आपण का घडली त्याचा आपण अंदाज लावू शकतो. कारण का झालं असेल तर कशामुळे झालं असेल हे तुम्ही नंतर शोधायचं असतं ना. जर नाही तुम्हाला अगोदर शोधता तर नंतर त्याचा अर्थ लावता. आता पंचम स्थान आणि दशम स्थान त्यांचा संबंध असेल तर साधारण निलंबनाचं योग असतं. नोकरीतनं बढतरफी ती का आपण बघतो? नोकरीतनं बढतरफी हे पंचम स्थान जे आहे जरी शुभ म्हटलं आपण तर हे दशमाचं अष्टम स्थान आहे. दशम स्थानाचं अष्टम स्थान आहे. म्हणून निलंबन वगैरे आपण ठिकाणी बघतो. तर उच्चपदस्थ ओळखी, अधिकार वापरण्याची पद्धत, राजकारणातील निवडणुकातील यश. आता अधिकार वापरण्याची पद्धत हे कसं असतं? समजा एखाद्या दशम स्थानामध्ये शुक्राची राशी आहे, शुक्र आहे तिथे, तर तो कसा अधिकार वापरेल? सगळ्यांना फॅसिलिटी देऊन टाकेल. नेहमी पेपरला आपलं म्हणजे एका कुठल्या कारखानदाराने आपल्या सगळ्या स्टाफला गाडी दिली, कार भेट दिली असं. म्हणजे तिथे त्याचा शुक्राचे संबंध असतात, चांगला शुक्र असतात. म्हणून त्याने असं अवधारी दाखवलं. त्याला म्हणजे कलाप्रिय किंवा आपण विलासप्रिय असं म्हणतो असं तो असेल. इथे त्याने काही शनी असतं तर काय करायचं? त्याची बोनस तो दिला नसता. नाही आडव्या नाही असं नाही सगळ्या गोष्टी. शनीची दृष्टी पण वाईट ना. हो. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. एक उदाहरण म्हणजे अधिकार वापरण्याची पद्धती. त्याचा अनुभव मी एका असं घेतला होता की मी एका मंत्रालयात गेलो होतो एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये. तिथे आमच्या सोसायटीतला एक काम करत होतो. तर त्यांच्याकडे माझं जरा काम होतं त्यांना भेटायला गेलो.
तर तिथे ते स्टाफ सगळे आले, त्यांचा बॉस तिथे होता, इन्चार्ज त्यांचा. तर ती स्टाफ आला, सर मला बॉलपेन संपला. अरे गेल्या महिन्यात बॉलपेन दिलं तुम्हाला दिलं होतं, काय संपलं, कसं संपलं, इतकं कसा वापरता तुम्ही? आणि अधिकाराचा वापर केला हा? अधिकाराचा अधिकाराचा वापर म्हणजे काट कसं एवढा होणार नाही. आणि मग तिथे त्यांचं रजिस्टर होतं, काय बॉलपेन घेतले ते सही करा. असा जर शुक्रवारा पण असं राहील, काय बॉल घेऊन द्या डब्यात घेऊन असं सांगितलं. म्हणजे अधिकार तुम्ही कसा वापरता त्याचं पण तुम्हाला इकडनं उद्या होते. आमच्या ऑफिसला पण एक अधिकारी असेच होते, DCP. आमच्या ऑफिसला पण एक DCP असे होते. हा. कलर प्रिंटर मागितला का कशाला कलर प्रिंट करतो, काय कामाचं आहे? म्हणजे काट कसं काट कसं? म्हणजे ते फॅसिलिटी करण्याऐवजी काट कसं. हा. इथे जर शुक्रवार का व्यक्ती असतात त्यांनी ऑफिसमध्ये पण सांगितलं जरा फुलगाड्या वगैरे ठेवा, जरा वातावरण जरा व्यवस्थित करा, जरा उजेड प्रकाश वगैरे आला पाहिजे असं सांगितलं. आमच्या बँकेमध्ये पण आता एकदा प्रसंग आला होता की एक क्लिअरिंगचे चेक सॉर्ट करतात ना, त्यावेळेस मशीन्स वगैरे नव्हत्या, म्हणजे मॅन्युअली सॉर्ट करायचं. तर ते सॉर्ट करतात टेबलवरती ते चेक ठेवले प्रत्येकाच्या प्रत्येक ब्रँच वगैरे, तर पंखे बंद करायला लागले ना, नाहीतर ते उडून जायचे असे. तर ते स्टाफ सांगायचं गरम होतं फार असं. तर ते आम्ही सगळ्यांनी केलं होतं की छोटे फॅन द्या प्रत्येकाला, त्याचा वारा समोर आहे त्यांना उडणार नाही. तर त्यांनी असंच काय करायचे सगळे इतक्या जणांचे जे छोटे फॅन आहेत ते थोडा खर्च काय करायचं, तसं काय यांच्या खिशात न जाणार काय करायचं. मग काय नाही घरी काय तुम्ही इतके चोचले पुरवता का तुम्ही, घरी काय तुम्ही आधी बघता का. तर एक होता अभ्यंकर म्हणून आमच्याकडे, त्यांनी सांगितलं सर घरी आम्ही एवढे बसतो तिथे बसून घरी आम्ही एवढे बसतो गरम झालं तर तिथे बसू का, असं शक्य आहे का इथे बसणं. मग त्याचं कोण बसतं. म्हणजे अशी प्रवृत्ती असेल ती प्रवृत्ती अधिकाराचा वापर कसा करता त्याच्यावर. सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा आपण इकडे बघतो. सत्ता ग्रहण, सरकारी ऑर्डर्स, गव्हर्नमेंटच्या ऑर्डर्स वगैरे किंवा त्यांचे मान सन्मान जे हे मिळतात, पुरस्कार वगैरे मिळतात, ते सुद्धा आपण दशम स्थानाला बघतो. शरीराचा भाग गुडघे आणि सांधे. बघा इथं मकर राशी आहे, मकर राशीवरनं आपण गुडघे बघतो. शनीची राशी म्हणजे शनी बिघडलं असेल तर अशा प्रकारचे आजार आपल्याला होऊ शकतो. नंतर इथून सासू बघ, हे जोडीदाराची आई सासू बघ ना, दिशा दक्षिण आहे आणि अर्थ त्रिकोणातील एक स्थान. अर्थ त्रिकोण कुठले आहेत, 2, 6, 8, 10 अर्थ त्रिकोण. आपण बघितलं ना त्रिकोण सगळे, पहिला धर्म त्रिकोण होता ना, धर्म त्रिकोण 1, 5 आणि 9. अर्थ त्रिकोण 2, 6 आणि 10. काम त्रिकोण 3, 7 आणि 11. आणि मोक्ष त्रिकोण 4, 8 आणि 12. हे मोक्ष. नंतर आपण येणार एकादश भावावरती. एकादश भावावर येणार आणि आता पण कारक ग्रह आहे गुरु आणि शनी. एकादश भाव किंवा लाभस्थान आपण बघतो. लाभ, आय, याच्यात तुम्हाला बोध होईल काय त्या गोष्टी. मित्र, प्राप्ती,
विविध नावं आहेत. एखादं आपण लाभस्थान म्हणतो ना, लाभस्थान आय म्हणजे इन्कम काय होतं, कर्मस्थानामधनं जे आपल्याला उत्पन्न मिळेल त्याचं आय स्थान आहे. मित्र पण बघतो. हे प्राप्तीचं स्थान पण आहे. आगम म्हणजे काय येणार, आपलं काय फायदे होणार, इच्छापूर्ती काय होणार आहे ते आपण ठिकाणी बघतो. आणि उपांत्य स्थान, उपांत्य स्थान का म्हणतात त्याला, तर 12वं स्थान आहे अंत्यस्थान आहे. त्याच्या अगोदर म्हणून हे उपांत्य, हे अंत्यस्थान आहे म्हणून हे उपांत्य स्थान आहे. आता हे लाभस्थान आहे, त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचे लाभ आपण इकडे बघतो. सर्व प्रकारचे आवक, लाभ, सर्व उपक्रमामध्ये यश म्हणजे इच्छा प्राप्तीचं स्थान आहे. तर मुख्य स्थान इच्छा प्राप्तीचं स्थान आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कोणती पण इच्छा प्राप्ती असेल, काय गोष्ट करायची असेल तर या स्थानात आपण अवश्य विचार करतो की इच्छापूर्ती होईल की नाही. आता नोकरी लागेल की नाही, नोकरी लागेल की नाही त्याकरता आपण 2, 6, 10 आणि 11 हे स्थान, हे 11वं स्थान असतंच, 11वं स्थान असतंच. ओके नाही. विवाह होईल की नाही, 2, 7 आणि 11 म्हणजे इच्छापूर्ती होईल की नाही विवाहाची. मग 11वं स्थान हे सगळ्यात महत्त्वाचं. प्रत्येक गोष्टीमध्ये 11वं स्थान आपण सर्व प्रकारच्या आवक, सर्व उपक्रमातील यश, व्यवसाय धंद्यांमध्ये फायदा, युगात निवडणुका, स्पर्धात्मक परीक्षा, कोर्ट कचऱ्यातील यश, स्वकष्टातील धन आणि संपत्ती, हे सगळ्या प्रकारची इच्छापूर्तीचं एक स्थान आहे. हे मित्रस्थान आहे, म्हणजे मित्र आपले किंवा आवडती माणसं, स्तुतीपाठक किंवा कुशमस्करे किंवा आपण अनुयायी आपण म्हणतो, मोठे मोठे लीडर असतात त्यांच्या अनुयायी कुशमस्करे, सहकारी, सल्लागार, निष्ठावान अनुयायी, गाढ ओळखीचे किंवा पाठीराखे, मित्रचिंतक, मित्रांपासून होणारे फायदे, मित्रसमूह, मैत्री किंवा वडीलभाऊ सुद्धा आपली इकडनं बघतो. वडील आणि आपले पाठीमागचे भाऊ जे आपली इकडनं बघतो, आपल्या पाठीमागचे भाऊ आणि आपल्यापेक्षा वडील आहेत तर आपण 11 असणार, आपण 11 असणार. म्हणजे हा आपला मोठा भाऊ आहे तर त्याचा आपण छोटा भाऊ दिसतो ना, पण इथून तिसरं असतात. आणि आपले छोटे बंधू भगिनी आपण इकडनं बघतो, आपल्या पाठीवरची भाऊ. सर्व प्रकारची इच्छापूर्ती किंवा कामनापूर्ती, आजारमुक्ती, पुनर्मिलन, विवाहाकरता पण पुनर्मिलन होईल की नाही त्याच्याकरता आपण 11 स्थान. भरभराट, बंधनमुक्ती किंवा हॉस्पिटलमधून मुक्तता, हॉस्पिटलमधून घरी पाठवते, डिस्चार्ज मिळेल की नाही का, तर हॉस्पिटल आपण इकडनं बघतो, हे त्याचं व्यवस्था आहे. म्हणजे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल की नाही ते आपण 11 वाजता. आणि शरीराचा भाग, गुडघ्यापासून पायापर्यंतचा भाग, पोटऱ्या, बोट किंवा डावा कान, इथे डावा कान इकडनं बघतो, उजवा कान आपण इकडनं काय वडील भावंड बघतो, सुना आणि जावई, सुना आणि जावई एका इथून सत्कधी बघतो. म्हणजे मुलगा असेल तर त्याची जोडीदार एकदम सून आपण इकडं, इथे मुलगी असेल तर जावई इकडं. कामत्रिकोणातलं एक स्थान आहे आणि दिशा त्याची आग्नेय आहे, दिशा आग्नेय आहे. आणि आता शेवटचं स्थान राहिले द्वादश. द्वादशी आणि आता कारक प्रवाह आहे शनी. हे बघा आता शनी मंगळाचे पापग्रह जे आहेत दशम स्थान ते वेळ असतं ना, आता दशम स्थानाला आपण नोकरी बघतो आणि त्याचा संबंध जर इकडे आला तर नोकरीमध्ये बदल,
किंवा नोकरी जाणं किंवा नोकरीमध्ये बदल होणार. हां. नोकरीचा व्यय होणार ना. मग तो नोकरीचा व्यय कशाने होतो? एक तर ती नोकरी सुटते किंवा काही दुसरी नोकरी जर मिळाली तर पहिली नोकरी सुटते. अशा अर्थाने आपण कुठल्याही स्थानाचं जे व्ययस्थान आहे तिथून त्या स्थानावर आपण ज्या गोष्टी बघतो त्याच्यापासून काही व्यय होईल का? काय कमी परावधी नुकसान काय होईल ते त्याच्या व्ययस्थान. आता कार्यक्रम पण बघताना तुम्ही बघा की जे त्रिषणाचे स्थान म्हणतात असतात हे सुद्धा त्रिकस्थानापैकी आहे, हे सुद्धा त्रिकस्थानापैकी आहे आणि हे सुद्धा त्रिकस्थानापैकी आहे. 3, 6, 8 आणि 12 हे अशुभ स्थानाचं म्हणतो. आता हे इतके अशुभ स्थान आहेत त्यांचे कार्यक्रम तुम्हाला शनी किंवा मंगळ दिसतील. एक तुम्हाला शॉर्टलिस्ट करताना की कार्यक्रम बघायचे त्यांचे कार्यक्रम शनी किंवा मंगळ असतील. इथे सुद्धा मंगळ आहे, इथे मंगळ शनी आहे, इथे मंगळ शनी आहे, इथे सुद्धा शनी. आता याची नावं व्ययस्थान आहे, मोक्षस्थान म्हणतात त्याला. तर मोक्ष त्रिकोणातले एक स्थान आहे 4, 8, 12. नंतर हानी, सगळ्या प्रकारची हानी, लॉस, दारिद्र्य, शयन, नंतर पणन, बंधन, नरक किंवा अंत्य अशी त्याची नावं आहेत. नावावरनं पण तुम्हाला कल्पना की या स्थानावर काय काय बघितलं जाईल. आता व्ययस्थान म्हणून इथे सगळं नुकसान, सगळ्या प्रकारचं नुकसान. तुम्ही समजा कुठे काय इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यात तुम्हाला काय नुकसान झालं ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थानावर खर्च, हानी, दंड, स्थावर हानी, पैसे चोरीला जाणं, जामीन राहिल्यामुळे होणारे आर्थिक नुकसान. जामीन राहिल्यामुळे होणारे आर्थिक नुकसान म्हणजे आपण कोणाच्या जामीन राहतो आणि तो जामीन हे करून निघून जातो आणि मग आपल्याला त्याचं भरपाई करतो जामीन राहिलं. उधळपट्टी, कर्जबाजारीपणा, अनपेक्षित खर्च किंवा खरेदी करणं, कर्ज फेड किंवा गुंतवणूक करणं किंवा दान धर्म. दान धर्म पण आपल्या पैशाचा व्ययच असतो. आपल्याकडनं पैसे जातात ना, म्हणून दान धर्म सुद्धा आपण विकणत. हे एक दुस्थान आहे. म्हणजे जसं 6, 8, 12 जसं 8 आणि 12 हे दुस्थानापैकी एक असतं. इथून पराभव, अडथळे, निर्बंध म्हणजे ज्या गोष्टी नुकसानीच्या आहेत किंवा अपयशाच्या आहेत त्या आपण सगळ्या गोष्टी म्हणतो. फसवणूक होणे, कुटुंबियांपासून किंवा घरापासून वेगळं होणं, दुःख, दुर्दैव, दारिद्र्य, छळ, भिंती, व्यर्थ माथेकोट, न्यूनगंठ अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत. भूमिगत होणं, क्रांतिकारक जे भूमिगत होतात ते सुद्धा इकडनं करतो आपण. राजद्रोह, तस्करी. आता एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे सगळ्या अशुभ गोष्टी करणं. तुमच्या मनात विचारायचं परदेश गमन आपण इकडनं करतो. आता तर परदेश गमन मी सगळ्यांना भारी वाटतं. आम्हाला परदेश गमन होईल का आमचं ओके. ते इथून का बघितलं असेल? काय असेल कोणाला? आता एक कम्युनिकेशन चांगलं झालेलं आहे. म्हणजे ट्रॅव्हलिंगचा म्हणजे कम्युनिकेशन जे विमानं वगैरे असतील अगदी पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा शास्त्र परदेश गमन म्हणजे बोटीने जायला लागायचं आणि तो माणूस पोहोचेल की नाही याची शंका होती ना. पत्रव्यवहार तुझं एक पत्र लिहिलं की महिना 2 महिन्यात पत्र पुढच्याकडे करायचं. एक प्रकारे शिक्षा होती. त्याच्यामुळे एक प्रकारची शिक्षा होती. म्हणजे परदेश गमन दुःख व्हायचं लोकांना, अरे याला परदेशी जावं लागतं, दुःख व्हायचं म्हणून ते या ठिकाणी टाकलं. पण आता परिस्थिती बदलली. आता सगळेजण परदेश गमन कधी होईल आम्हाला हे सांगतात, विचार नाही करत ओके. तर हा एक फरक इथे फक्त आहे. आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये हे परदेश गमन इथे काय टाकलं कारण हे. पण त्यावेळेला बघा परदेशी जायचं असलं की सगळे आश्रय ढाळायचे घरात लोक. अरे परदेशात चालला आता कधी याची भेट होईल, आता मिलिटरीमध्ये जाताना आठवड्यात असं. त्यामुळे ते परदेश झालं नाही. आणि जुनाट रोग वगैरे आपण करतो, असाध्य रोग वगैरे जास्त हॉस्पिटलची ठिकाणी हॉस्पिटलमध्ये वाचतो किंवा जेल इकडं आपण दंड जेल. आणि शरीराचा भाग म्हणजे तळवे, तळपाय, पावले किंवा डावा डोळा. डोळे आपण इकडे ओपन घेत असताना घेऊन येत ना. आणि तळवे इथे सुद्धा गुरुची मीन राशी आहे.
म्हणून मीन राशी जर बिघडलेली असेल तर मीन राशीला त्रास असतील तर तिथे तळव्यांना त्रास होतो, तळपायाला त्रास होतो. त्याची दिशा आग्नेय आहे आणि मोक्ष त्रिकोणातलं एक स्थान आहे. डावा हा? डोळा डोळा डावा डोळा डावा डोळा उजवा डोळा. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक धावती आढावा घेतला, धावता आढावा. त्याच्याबद्दलचं सगळे जे डिटेल आहे ते पुढच्या वर्षी तुम्हाला वर्षभर तेच शिकायचं आहे. म्हणजे प्रत्येक भावावरनं काय काय गोष्टी बघितल्या जातात, त्या संदर्भातल्या कुंडल्या, ते तिथून होणारे वेगवेगळे योग, लग्नशास्त्र वगैरे हे सगळं मोठा अभ्यास आहे हा. हे सगळं पुढच्या वर्षी परीक्षेला किती मार्क असतात तुझे? हा. परीक्षेला ह्याच्यावर किती मार्क असतात भाव? परीक्षेला 100 मार्काचा पेपर असतो हा. नाही तसं नाही बोलत. हा. 100 मार्कात म्हणजे सगळे विषय आले ना. हा, मग आहे ना. फक्त हेच चॅप्टर धरले. सगळ्याच्या म्हणजे भाव येणारच ना सगळ्या गोष्टीमध्ये. तुम्ही जर कुठलाही प्रश्न विचारला तर तिथे भाव येणारच तिथे. तिथे भाव येणारच ना तिथे. आता टिपाचा साधा प्रश्न असतो हा. तर गुरु बदल काय नाही का, गुरु बदलतं उद्यापासून. गुरु उद्यापासून कर्क राशी त्याच्यावर टिपाच्या म्हणतो प्रश्न म्हणजे द्वितीय वर्ष, प्रथम वर्ष नाही, द्वितीय वर्ष. मग गुरुबद्दलमध्ये काय करणार तुम्ही? गुरु आता कर्क राशीत झाला, कर्क राशी. मग कर्क राशीमध्ये तो उच्चीचा होणार, ओके नाही, उच्च राशीचा होणार, म्हणजे तो बलवान होणार. तर कर्क राशीत असल्यामुळे बाकीच्या राशीमध्ये त्याचा काय फायदा होईल? मग ते 12 भावाचा तो फिरवायचा. आता गुरु जर कर्क राशीमध्ये आहे तर सिंह राशीला तो 12 येईल. सिंह राशीला 12 म्हणजे सिंह राशीच्या अशुभ स्थानामध्ये, ओके. तर धनु राशीला किती आहे तो 8 येईल. म्हणजे कर्क राशीचा गुरु जरी उच्चेत झाला तर तो सिंह राशीला आणि कर्क राशीला धनु राशीला चांगलं फळ देणार नाही. धनु राशी ती स्वतःचीच आहे, तरी पण ती त्याच्यापासून 8 येणार ना पुढच्या वेळी. म्हणजे असा त्याचा विचार करतात. अरे प्रत्येक वेळेला तुम्ही कुठलीही गोष्ट घेतली तरी भावाचा विचार करायला लागणार. किंवा परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला या जातकाचा विवाह होईल का, त्याची पत्रिका दिली तरी तुम्हाला भाव बघायला लागणार ना. द्वितीय स्थान, सप्तम स्थान, 11 वाजता आणि शुक्र आणि गुरु बघायला लागेल त्याचा. म्हणजे हे फरक आहे. म्हणजे भावांचा विचार तर करायचाच सगळीकडे. कुठलाही प्रश्न येऊन दे तुम्हाला भावांचा विचार करायचा. म्हणून तर याचा अभ्यास वर्षभर करतो आपण. हा मेन अभ्यास हाच आहे. आणि बाकी तुम्ही ग्रहांची कार्यतत्व वगैरे ते तुम्हाला वाचून पण कळते. पण इथे तुम्हाला उदाहरणं घ्यावी लागतात. कसे योग होतात, वेगवेगळ्या प्रकारचे योग, त्या ग्रहांचे योग कसे होतात हे सगळं तुम्हाला कळालं. हां बोला. हां हां किडनॅप करणं म्हणजे प्रयत्न करणार तुमचं किडनॅप करायचं. किडनॅप करून पण येणार 12 वाजता येणार ना ते. हां 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 लापता हां हरवला आहे. हरवलेल्या वस्तू करून सप्तम स्थानावर बघतो. हां त्याच्यावर 2-3 भावांना तुम्ही विचार करणार ना. सप्तम स्थान 12 वाजता 11th हाऊस भावाचा स्वामी जो भाव असतो ना, त्याची जी राशी असते त्याचा तो स्वामी तो भाव. आता लग्नस्थानामध्ये मिथुन राशी प्रथम स्थानामध्ये. प्रथम स्थान स्वामी कोण झाला? बुध. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. दशम स्थानामध्ये समजा मकर राशी, दशम स्थानाचा भावेश कोण झाला? शनी झाला. भावाचा ईश, भावाचा स्वामी तो भावेश. कोर्टातल्या केसेस ज्या असतात ना, कोर्ट केसेस वगैरे त्या सप्तम स्थानात लागतो. त्याच्यातला विजय जो मिळतो आपण, त्याच्यातला विजय तो 6ष्ठ स्थानात.